आणि या संदर्भातले प्रतिक्रिया देण्यासाठी अंजली दमानी आहेत आपल्यासोबत। अंजलीजी, आपण बघतोय आज 21वा दिवस आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आणि पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेल्याचं सांगितलं जाते, स्पष्टपणे सांगितलं जात नाहीये। नेमकं काय घडतंय, आपल्याला काय वाटतं? पहिली प्रतिक्रिया। मला अतिशय संताप होतोय, माझा अतिशय संताप होतोय आणि एक्झॅक्टली ह्याचीच भीती होती मला। आणि हेच मी परवाच्याच दिवशी दिल्लीला जाऊन अभिजितला सांगितलं होतं की 18 तारखेला याला उचललं जाईल जबरदस्ती आणि हॉस्पिटलमध्ये टाकलं जाईल। 20 तारखेचं आंदोलन हे सरकार होऊ देणार नाही, कारण त्यांना सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांची पार्लमेंट सेशन महत्वाचे आहे, त्यांचं राजकारण महत्वाचं आहे, त्यांची पॉवर महत्वाची आहे। त्यांना उपोषण आंदोलन संविधानिक पद्धतीने लोकशाहीत आपण काही मागण्या करणं ही भाषाच मुळात कळत नाही। त्यांना दडपशाही कळते, त्यांना उचलून सगळ्यांना डांबून टाकणं कळतं। कारण कुठच्याही माणसाला ज्याला हृदय असतं त्यांनी 3ऱ्या-4थ्या दिवशी तरी जाऊन त्यांच्याशी काहीतरी चर्चा केली असती, पण ह्या लोकांना लोकशाहीचाच अर्थ कळत नाही, त्यांना उपोषणाचा अर्थ कळत नाही। आणि ज्या पद्धतीने आता त्यांनी हे सगळं केलं, 21 दिवस त्या माणसाकडनं त्यांनी उपोषण करून घेतलं आणि आता जबरदस्तीने जेव्हा 20 तारखेचा मोर्चा परवाच्याच दिवशी आहे त्यांना उचलून जबरदस्ती आत टाकून दिलं का? कारण त्यांना माहिती होतं देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतील आणि इथे मोठा त्यांच्या सरकार विरुद्ध मोठा आवाज तयार, म्हणून हे दडपण्याचा प्रयत्न केला। मला प्रचंड संताप होतोय आता, प्रचंड संताप। निश्चितच अंजलीजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राजू शेट्टी शेतकरी नेते आहेत आपल्यासोबत। राजू शेट्टी, जे आपण बघतोय वांगचुक यांचं गेल्या 21 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, पोलिसांनी कोणतीही माहिती न देता त्यांना थेट रुग्णालयात नेल्याचं सांगितलं जात आहे, आपली प्रतिक्रिया? सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात नेणं त्याचा अर्थ हे आंदोलन मोडून काढायचं आणि आपण या उपोषणाला किंमत देत नाही, या आंदोलनाला किंमत देत नाही हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न हा केंद्र सरकारचा आहे। ज्या पद्धतीनं महिला कुस्तीगीरांची आंदोलन मोडून काढलं, त्यांना फरफटत नेलं, हीच नेमकी कार्यपद्धती या ठिकाणी सुद्धा वापरली दिसते। खरं तर सरकारला लाज वाटली पाहिजे की जो माणूस 21 दिवस उपोषण करतोय त्या माणसाबरोबर संवाद साधण्याच्या ऐवजी, त्यांचं म्हणणं काय ऐकून घेण्याच्या ऐवजी त्यांच्या प्रकृतीची काळजी केल्याचं दाखवून, कारण दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं हा सुद्धा यांचाच एक डाव दिसतो। म्हणजे कोर्टाकडून ऑर्डर घ्यायची आणि आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्या आरोग्याची काळजी करतोय असं भासवायचं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र आंदोलन मोडून काढायचं। माझा सरकारला एकच सवाल आहे की 21 दिवस झालं सोनम वांगचुक आंदोलन करतायत, उपोषणाला बसतायत, विद्यार्थी जवळपास 1 महिना झाला त्याचं आंदोलन करतायत, एकाही केंद्रीय मंत्र्याला किंवा सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी जावं असं वाटलं नाही। लाज वाटली पाहिजे। अरे आपण लोकशाही देशामध्ये राहतो, जगातले सगळ्यात मोठे लोकशाही आमच्या देशामध्ये आहे, सगळ्यात मोठा लोकशाही देश असं आम्ही टेंबा मिरवतो आणि लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं जर आपलं म्हणणं मांडत असेल, काही भूमिका कोणी मांडत असेल तर अशा प्रकारची जबरदस्ती करायची आणि ती चळवळ दडपून टाकायचा हा प्रयत्न आहे। याच्या निश्चितच प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांनी जबरदस्तीने किती जरी दवाखान्यामध्ये दाखल केलेला असलं तरी 20 तारखेचा मोर्चा हा प्रचंड मोठा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मोर्चाला सरकार आता घाबरलेलं आहे असं दिसून येतं। निश्चितच राजू शेट्टी, जी आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे, तुर्तास धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।